नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। आज मी अमृतसरी पनीर भुर्जी बनवून दाखवणार आहे। ग्रेव्हीवाली पनीर भुर्जी म्हणतात याला। अप्रतिम लागते चवीला आणि यासाठी एक सिक्रेट मसाला तयार करणार आहे मी, तोही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर बघूयात। इथे एक पॅन घेतला आहे मी। तो पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत। आणि 1 चमचा बटर टाकून घेतला आहे। आता हे व्यवस्थित मेल्ट होऊन देऊयात। यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतला आहे। आता यामध्ये 2 मीडियम साइजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ते टाकले आहेत। हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, व्यवस्थित परतून घेऊयात। आणि यामध्येच आपण आता टोमॅटो टाकून घेणार आहोत। ते 2 मीडियम साइजचे टोमॅटो घेतले आहेत मी बारीक चिरून, ते टाकून घेतले आहेत। टोमॅटो चांगले असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतला आहे, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात। मिक्स करून घेऊयात। आता यावर आपण झाकण ठेवून टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होऊ देऊयात 1 मिनिट। तोपर्यंत ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। इथे मी एक छोटा फोडणीचा पॅन घेतला आहे। त्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। ते एकदम स्लो गॅसवर आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। हे पहा व्यवस्थित भाजले बेसन पीठ। इथे आपण गॅस बंद करून घेऊयात। एका बाउल मध्ये काढून घेऊयात। यामध्ये आपल्याला ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत सर्व। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर। मेथी भाजून मी त्याची पावडर तयार केली आहे। मिक्स करून घेऊयात। आणि यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटीला थोडं दही टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पाऊण वाटी फ्रेश दही वापरायचं आहे। कमी आंबट असलेलं दही वापरायचं आहे इथे आपल्याला। 3 ते 4 चमचे दूध वापरलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊयात। इथे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी। अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट टाकून घेतला आहे। तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता आपल्याला पनीर भुर्जीला छान असा कलर येण्यासाठी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा रेड चिली पावडर टाकली आहे। ही बेडगी मिरचीची पावडर आहे, तिखट कमी असते, कलर छान येतो भाजीला। ती टाकून घेऊयात। मिक्स करून घेऊयात। हे पहा इथे सिक्रेट मसाला तयार झाला आपला पनीर भुर्जीसाठी। इकडे टोमॅटोही छान स्मॅश झालेत व मस्त सॉफ्ट झाले टोमॅटो।
तर इथे गॅस एकदम स्लो करायचा आहे आपल्याला आणि हे दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. हा जो मसाला तयार करून घेतला आहे याच्यामुळे पनीर भुर्जीला खूप छान असं क्रीमी टेस्ट येते. चवीलाही अप्रतिम लागते ही पनीर भुर्जी. तुम्ही नक्की ट्राय करा. कोथिंबीर टाकून घेतली आहे मी. व्यवस्थित आपण ग्रेव्ही फ्राय करून घेऊयात. यामध्ये अर्धासा ग्लास गरम पाणी टाकलं आहे मी. बघा ग्रेव्हीला तेल सुटले, छान शिजली आहे ग्रेव्ही. यामध्ये आपण आता पनीर टाकून घेऊयात. इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलं आहे. मलाई पनीर वापरलं आहे मी इथे. असं हाताने छान स्मॅश करून टाकायचं आहे. तुम्ही खिसूनही टाकू शकता पनीर. व्यवस्थित हलवून घेऊयात. यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मी. झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवर आपण 1 ते 2 मिनिटं शिजून घेणार आहोत. आता मस्त तयार झाली अमृतसरी पनीर भुर्जी. धाब्यावर मिळते तशीच टेस्ट लागते एकदम. तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. चला तर आपण सर्व करूयात. पण तुम्ही जवळून बघू शकता की मस्त कलर आलाय भुर्जीला. ग्रेव्ही मस्त छान तयार झाली आहे. तुम्ही ब्रेड बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व करू शकता. यावर वरून तुम्ही चीज टाकून सर्वही करू शकता. कोथिंबीर टाकून घेऊया. थँक यू फॉर वॉचिंग.